विधानसभेची निवडणूक तुम्हीच लढवलेली, गावागावातल्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये कसं मतदान घेतलं ते त्यांना चांगलं माहिती आहे आणि त्याच्यासाठी काय काय दारुगोळा लागतो शेवटच्या 2 दिवसात कोणाला चपटी द्यावी लागते, कोणाला कोंबडं कापावं लागतं, कोणासाठी बकरं कापावं लागतं, कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं, हे सगळं त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेला आहे तुम्ही। चपटी, दारू, कोंबड ह्या सगळ्या गोष्टीचं विधान तर त्यांनी केलंच आहे, पण यासोबत आणखी एक वादग्रस्त विधान केलंय ते म्हणजे आपल्याकडे काय दारू गोळा आहे याची माहिती देणं देखील गरजेचं आहे आणि बंदुकीच्या गोळ्या इथपर्यंत विधान सोळंके यांनी केलेलं आहे। हा प्रचंड वादग्रस्त विधान म्हणता येईल। या वक्तव्यामध्ये म्हणजे जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा वेळी चपटी, कोंबडी, बकरे त्याचबरोबर लक्ष्मी दर्शन आणि इतक्यावरच ते थांबले नाही तर दारुगोळा ठेवा कारण गोळ्या देखील घालाव्या लागतात असं वक्तव्य त्यांनी केलं।